मैदानावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर अतिथी, रसिक प्रेक्षक आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून घर बसल्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडलेत त्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार असेल. आपण पाहतोय मित्रांनो, डॅडी ट्रॉफी 2026 आपल्या वडिलांना समर्पित केली जाणारी एक आठवण. खरं तर काही वर्ष जर आपण पाठीमागे गेलो तर युवा प्रतिष्ठानचं फार मोठं आयोजन आणि त्याच्या पाठीमागे भक्कमपणे साथ वडिलांची या ठिकाणी असायची. 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये असा एकही दिवस नसेल ज्या ठिकाणी स्वर्गीय मोरेश्वर दादा आपल्याला या ठिकाणी जैन पिढीच्या मैदानावर बघायला मिळाले नसतील. पण आज ते नाही आहेत. त्यांच्या चिरंतन आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गिरवतोय आणि त्यांना आठवणी ठेवण्यासाठी आणि सदिच्छा देण्यासाठी रायगडच्या राजकारणातील बडे बडे मोठे मोठे धुरंधर नेते मंडळी तथा व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्तिमत्व मागील 4 दिवसांमध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. हे खरं तर यश आपल्याला बघायला मिळालं. मग संदेश ठाकूर असतील, कुणाल घरत असतील, प्रथमेश म्हात्रे असतील, या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाग्यजी ठाकूर असतील आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार असेल. या सगळ्या मित्रपरिवाराला मिळालेलं हे यश होतं. अनवधानानं कुठेही ही स्पर्धा यावर्षी होणार नव्हती, पण पाठीराख्यांचा आणि चाहत्यांचं पाठबळ आणि एक हट्ट भागेश ठाकूर यांना पूर्ण करावा लागला आणि आज ही स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये यशस्वीपणे आपण या ठिकाणी पाहतोय. लेट्स सी, 3 षटकांचा या ठिकाणी मॅच असेल. एका बाजूला आपण दिघोडे पाहू, दुसऱ्या बाजूला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल मोठीजीचा संघ. टॉस जिंकल्यानंतर एक सरप्राईज करणारा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. दिघोडे संघाने बॅटिंग घेतली. फर्स्ट बॉल, पहिला बॉल फुलटॉस आहे. नो बॉलचा इशारा आलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार. घोषित केला, त्यावर फुलटॉसवर आला षटकार. 7 धावांनीशी खातं ओपन झालंय. कोणताही बॉल न खेळता 7 धावा या ठिकाणी गुणफलकावर जोडल्या. दिघोडे संघाची ताकद. मागच्या मॅच मध्ये देखील 11 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान दिलं होतं विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या या खेळाडूनं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर इथून मात्र धनेश कामोडकर एक अनुभवी ट्रम्प कार्ड आहे. साइड स्क्रीनच्या समोर कोणीही बसू नका, ही तुम्हाला थोडीशी हात जोडून विनंती करू, कारण खंड पडतोय, वेळ जाते अधिकची. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल. डान्सिंग द ग्राउंड, शफल झालाय खेळाडू. लॉंग आउट रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. चांगला फील्ड, चांगला थ्रो. सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली. एक पेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेनेशी धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकताना 8 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. बातचीत केली जाते, चर्चा केली जाते. गरज आहे चर्चेची, पण आपल्याकडे तेवढी वेळ नाहीये, कारण एक अतिशय महत्वाचा सामना या ठिकाणी आपण खेळतोय. डॅडी ट्रॉफी सगळ्यांना जिंकायची आहे. प्रत्येकाला हवा भासा हा चषक आहे आणि चॅम्पियन्स होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न घेऊन आपण घराच्या बाहेर पडतो मित्रांनो एखाद्या प्रतियोगितेमध्ये खेळण्यासाठी. काहींचे स्वप्न पूर्ण होतात, काहींचे स्वप्न भंग पावले जातात, पण त्याच स्वप्नांच्या रक्ताळलेल्या पायाने आपल्याला नव्या स्वप्नांचा पाठलाग करायचा असतो. यावेळेस मोठा फटका केलाय, लेफ्ट हिट लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. सीमारेषा ओलांडणारा आणखी एक चालाय चौकार. केल्या होत्या, एकाने 39 केल्या होत्या. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून 11 बॉलमध्ये आपल्याला 36 बघायला मिळाल्या, तर योगेश कोहलीच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 39 धावांची एक मॅरेथॉन इनिंग बघायला मिळाली. दोन्ही खेळाडूंना संघाला सावरलं होतं आणि त्याच पद्धतीने या डावाची सुरुवात करताना देखील दोन्ही खेळाडू त्याच पद्धतीनं बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. येस, मागील दोन्ही सामने पाहिले तर मोठे आकडे समोर येत आहेत.
पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे, फुलटू वसूल केलाय, डीप मिड विकेट रिझनच्या बाहेर आलाय, वन बाउन्स वर द रो, 4 धावा. आंबोटकरला असं कधी पाहिलेलं नाहीये. त्याच्याकडे असणारं एक्सप्रेशन, त्याच्याकडे असणारा अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर गेली काही वर्ष हा खेळाडू मोठुजी संघासाठी गोलंदाजी करताना आपण पाहिलाय. पण आज मात्र या मैदानावर कोणत्याही गोलंदाजाला कुठल्याही फलंदाजानं सोडलं नाहीये. धावांचं मैदान अचानकपणे अशा पद्धतीने काही उलटफेर आपल्याला बघायला मिळालेत की 105 धावा, 96 धावा, 98 धावा, फार मोठे आकडे या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामध्ये चेंडूची क्वालिटी बघितली तर निवी आहे. इथे कुठेही वेगळ्या पद्धतीनं चेंडू वापरलेला नाहीये. म्हणजे निव्यानं देखील एका वेगळ्या पद्धतीनं आता बॉल मार्केटमध्ये आणलाय असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाहीये. येस, यावेळेस लेग साइडला पिच केलाय बॉल. इट्स अ वाईट कॉल. पंचांचा इशारा आला. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. सकाळच्या सत्रामध्ये जेएनपीटीच्या मैदानावर 50-55 धावा इनप मानल्या जायच्या, पण अशा सकाळच्या सत्रामध्ये देखील 80 धावा आपल्याला बघायला मिळणं हे केव्हा तरी अशी झालेली घटना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमा रेषा ओलांडत वेगानं चाललाय आणि एक दर्जेदार फटका, चौकार. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. न थांबता न घाबरता अगदी बेखोप फलंदाजी आपल्याला विश्वजित कडून या ठिकाणी बघायला मिळते. 22 धावा धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 यार्ड सर्कल मध्ये विश्वजित ठाकूर मोठ्या या ठिकाणी गरजलाय. पुढचा बॉल यावेळेस पहा, मेरिट नुसार खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो, यावेळेस धोका झाला असता पण सुदैव भलवतर होतं. ओव्हर थ्रो आलाय. काय घडले पहा, 1+1 या ठिकाणी धावा येत आहेत. कुठेही बाईटच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. चपलता पहा, चीते की चाल, बाज की नजर और मोठ्या विश्वजित ठाकूर इनके ऊपर कभी संदेह नहीं करते दोस्तों. या पद्धतीने त्याच्या बॅटिंगवर आपण मनामध्ये शंका घेऊ शकत नाही. फिटनेस पहा, लाजवाब आहे. ज्यावेळेस आपण मोठ्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चर्चा केली होती की संघाचा प्रमुख गोलंदाज तू आहेस आणि असं असताना देखील एक षटक का हाताळलंस, त्यावेळी सांगितलं की एकही षटक मी हाताळणार नव्हतो कारण माझा फिटनेस दिसायला चांगला आहे पण सध्या थोडासा अडगळीच्या काळामध्ये आहे, आजार पण आहे, त्यामुळे एक षटक मला टाकावं लागलं. आणि त्याच षटकानं मॅच जिंकवली मगाशीची बिंदने सोबतची, कारण 9 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. बिंदने संघाचा अगदी निसटता पराभव त्या ठिकाणी त्यांना पत्करावा लागला. निश्चितपणे फिटनेस फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जेवढ्या वर्ष क्रिकेट खेळायचं आहे ना, तेवढी वर्ष तुम्हाला घासावी लागतील, तासावी लागतील. ज्यांनी घासलं तेच चमकले. एखादा हिरा जेव्हा तयार केला जातो ना, फार वेळा त्याला छडे आकार दिला जातो, घासलं जातं आणि त्यानंतर एका दगडाला एका हिऱ्याचं रूपांतर होताना आपण पाहतो. आणि एक खेळाडू देखील घासून, स्वतःला तासून, मेहनतीनं, जिद्दीनं, चिकाटीनं तयार केला जातो. स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या जिद्दीवर अगदी आपल्याला तयार व्हावं लागेल. पहिलं षटक संपलं, 24 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज दीप पाटील, हॉस्पिटल 8 कडून. पहिला बॉल वर पिच बॉल, लॉंगऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, हवेमध्ये बॉल चाललाय, जेलकले आलाय खेळाडू, पहा पोहोचला होता तर सिंगल या ठिकाणी मिळतीये. सिंगलवर समाधान प्राप्त केलंय. स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे विश्वजित ठाकूर. ठाऊक आहे जेवढे बॉल खेळेल ना तेवढ्या धावा होतील, कारण त्याच्या बॅट मध्ये असणारी ताकद. रायगड गाजवलं, महाराष्ट्र गाजवलं, दिल्लीचं तख्तही राखलं. दुबई कतारच्या मैदानावर देखील वेगवान गोलंदाजी पाहिली. काय अपेक्षित असेल एखाद्या सामान्य घरामध्ये जन्मलेल्या एका क्रिकेटरनं खेळाडू इतकी मोठी झेप घेणं, हे स्वप्न प्रत्येक खेळाडूचं आहे. पण विश्वविजेता होणं किंवा विश्वजित ठाकूर होणं हे सोपं नाही आहे. तुमच्याकडे असणारी कला, देवाचा आशीर्वाद आणि मेहनत, हे त्रिवेणी संगम साधणं देखील गरजेचं आहे. फुलटॉस बॉल, डीप मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव वेगानं पूर्ण, चांगला थ्रो बघायला मिळाला. सिंगलवर समाधान. एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत.
सिंगल डबल्स दीप पाटीलच्या या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अलकस कमबॅक म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या. मागील 2 चेंडूमध्ये फक्त 2 खर्च झाल्यात. या लेवलनं गोलंदाजी करावी लागेल मोठुजी संघाला. पुढचा बॉल. यावेळेस गती परिवर्तन, संमिश्र वैविधता दाखवली, गोलंदाजीचं विश्लेषण दाखवलं, गोलंदाजीची कला दाखवली. वेगावर नाही तर वेगावर असणारं नियंत्रण दाखवलं. हे गरजेचं होतं. एक नकल बॉल बॅक ऑफ द हँडने बॉलला या ठिकाणी फेकलं गेलं आणि स्लो बॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. नेक्स्ट बॉल स्लो बॉल आहे. यावेळेस ती दिशा चांगल्या पद्धतीनं डोक्याचा वापर या ठिकाणी केलाय. दीप पाटील साठी निश्चितपणे टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या गतीनं फलंदाजांना बीट केलं. मित्रांनो, जे पायानं चालतात ना ते फक्त अंतर कापतात, जे डोक्यानं चालतात ते ध्येयापर्यंत पोहोचतात. इथे दीप पाटील काय करतोय, आता वेग नाहीये. जितक्या वेगानं टाकला जातोय ना तितक्याच वेगानं ठोकला जातोय. मग काय करावं, गती बदल, गती परिवर्तन केलंय आणि मागील 4 चेंडूमध्ये दीप पाटीलनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक छोटं कमबॅक केलंय आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. आणखी गती परिवर्तन, फसलाय. बिग फिश इन द नेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. विश्वजित ठाकूर बॅक टू द डगआउट. हिरो नंबर 1 चित्रपटानं आमचं बालपण आहे ना थोडंसं वेगळं केलं होतं. कारण एका शॉपमध्ये मिळणारी हिरो नंबर 1 ची तिकीट, त्याचं एक बुकलेट तयार करायचं आणि ते बुकलेट कंप्लीट केल्यानंतर मग तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळतील. या भावनेनं 1-1 रुपयाची चॉकलेट दुकानामध्ये जास्त प्रमाणामध्ये विकली गेली. प्रत्येक काळ आणि त्या काळातल्या ज्या आठवणी आहेत ना माणसाला वेड्या करून जातात. इथे आपल्या या काळातलं जे क्रिकेट आहे, इथे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे 2 प्रतिद्वंद्वी आहेत. एकानं काळ गाजवलाय, एक काळ गाजवत आहेत आणि काही येणारे असतील ना ते काळ गाजवणार आहेत. अशा पद्धतीनं क्रिकेटचं समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळते. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, आयुष कोळी. आयुष कोळी स्ट्राइक एंडला, लोवर फुल टॉस अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो. येस, धोका झाला असता. सिंगल या ठिकाणी लेग बाईटच्या माध्यमातून मिळते आहे. अजूनही या स्पर्धेमध्ये आयुष कोळीच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आयुष कोळी 0 बाद झाला होता. या चालू सामन्यामध्ये पहिल्या बॉलवर देखील लेग बाईटच्या माध्यमातून धाव आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकं झाली आहेत. 2 षटकानंतर टोटल धावा झाल्यात 28 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 24 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये दीप पाटील तर शानदार कमबॅक, फक्त 4 धावा खर्च केल्यात. अव्वल दर्जाची क्लास 1 कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकं 12 चेंडू 28 धावा 1 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. शेवटचं षटक चालू डावातलं, फर्स्ट इनिंग. गोलंदाज तयार. यावेळी आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काय लाजवाब कमालीची गोलंदाजी केली आहे. ही मोठीची संघाची ओळख आहे. कुठेही थांबत नाहीये, कुठेही दमत नाहीये, न थकता न दमता कमबॅक करतोय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय स्वराज एंटरप्राइजेस आणि श्रीषा एंटरप्राइजेसचे ओनर, दोस्तीतल्या दुनियेचा कमालीचा राजा सुमितजी वाणी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. असा एक मित्र आहे जो मधल्या माळेचा मोती आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये येणं अर्थातच डॅडी ट्रॉफीची झलक आणखी या ठिकाणी मोठ्या होण्यासारखं आहे. सुमितजी वाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या दिशेने येतात, त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. युवा उद्योजक, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातलं दमदार व्यक्तिमत्व. उरण तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणताही कार्यक्रम असू द्या, मग फुटबॉल स्पर्धा असू द्या, सुमितजी वाणी आहेत. तुमची दहीहंडी उत्सव असू द्या, सुमितजी वाणी आहेत. तुमची नवरात्र उत्सव असू द्या, सुमितजी वाणी आहेत. क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, सुमितजी वाणी आहेत. एकमेव नाव, आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला पण त्या पैशाचा वापर समाजामध्ये करणारी व्यक्ती, अर्थातच स्वराज एंटरप्राइजेस
आणि श्रीषा एंटरप्राइजेसचे ओनर आमचे मित्र सुमितजी वाणी सरांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आपण स्वागत महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्य अर्थात तुतारीच्या आवाजातून या ठिकाणी केलं. स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. चलूया मॅचच्या दिशेनं. आपण पाहतोय मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय दीप नावाच्या गोलंदाजानं आणि बंटी नावाच्या गोलंदाजानं. कमालीची गोलंदाजी केली आहे, कमालीचं कमबॅक केलंय. मागील 8 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च झाल्या 4. जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट बॉल, ओव्हरपिच बॉल, टॉप एज आहे. जेल खाली आले 2 खेळाडू आणि इथे मात्र जबरदस्त कॅच, जबरदस्त कमबॅक. इथे मोठुद्यू संघ शानदार वापसी करतोय. देखिए लड़ने से जो डरते हैं वो कभी कमबॅक नहीं करते, असंच काहीसं म्हणावं लागेल. लढणारी टीम मी म्हटलं मगाशी असाच चित्र होतं. 3 षटकामध्ये 34 आणि 5 षटकामध्ये 96 धावा. मोठुद्यू संघाची कमालीची वापसी असते. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजनच्या प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क, षटकार. आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. न घाबरता जी माणसं लढतात ना त्यांना यश जरूर मिळतं. आणि इथे देखील दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झालंय की मला जायचं आहे, आजच्या सेमीफायनल राऊंड मला खेळायचं आहे. आणि यासाठी मात्र सुरू असणारा हा मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल आपण पाहतोय. ओव्हर पिच होता, इनर एज घेतलाय, शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. स्वतः कॅप्टन या ठिकाणी लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणता येईल. आल्या आल्या पहिल्या बॉलवर षटकार बघायला मिळाला. तदनंतर एक सिंगल. धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावर. 35 धावा केल्या गेल्यात. पुढचा बॉल ओव्हर पिच आहे, बॅटला बॉल ब्रश झाला, हवेमध्ये चाललाय, विकेट किपरला घासून चाललाय. फर्स्ट स्लिप मध्ये इथे पडते आणखी एक विकेट. 3 षटक 4 विकेट, 35 धावा केल्या, 36 धावांचं लक्ष. बिग फाईट या ठिकाणी होईल अशी चिन्ह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. तद्वर चालूया, एक घेऊ आपण डीजे ब्रेक. आपल्या कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये सुमित शेठ वाणी सरांचं शुभागमन. त्यांच्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय आमचे मित्र विश्वजित घरत यांचं देखील आपण शुभागमन पाहतोय. कुणालजी घरत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कालच फुंडे गावामध्ये फुंडे प्रीमियर लीगचं जबरदस्त क्रिकेटचं ऑप्शन संपन्न झालं. तदनंतर इथे उपस्थित सगळे त्यांचे मित्र परिवार ज्यांची खास उपस्थिती, खास झलक आपण पाहतोय. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक डॅडी ट्रॉफी 2026 एक शानदार स्पर्धा
आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम क्षणामध्ये आलेली ट्रॉफी प्रेक्षक हलवार पद्धतीनं या ठिकाणी वाढू लागलेल्या आहेत, कारण सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं आकर्षण राहिलंय. मग जेव्हा आपण युवा प्रतिष्ठानला पाहिलं, फक्त नाव बदललंय, सगळं काही आहे तसं जैसे थे. ट्रॉफी तशाच आहेत, आयोजन तसंच आहे. मॅच मध्ये तुतारे आपण पाहतोय, मॅच मध्ये गर्दी पाहतोय, चांगले संघ पाहतोय, फक्त ट्रॉफीचं नाव बदललंय. डॅडी ट्रॉफी 2026 36 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिघोडे संघाचे गोलंदाज डिपेंड करण्यासाठी तयार असतील, तर नव्या अँड स्वाभिज्ञ 11 मोठी जुईचे शिलेदार या ठिकाणी चेसिंग करण्यासाठी तयार असतील. चलूया, मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आपण पाहतोय आज या मंचकावर या भागातील असे युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं जातं, सामाजिक कार्यामध्ये, कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये. मग जेएनपीटी मध्ये, उरण तालुक्यामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, तिथे स्वराज आणि श्रीसा एंटरप्राइजेसचे ओनर दिसणार नाहीत असं नाहीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय सुमित शेठ वाणी सरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भाग्यजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत, असंच काहीसं वर्णन सुमित शेठ वाणी सरांचं या ठिकाणी करता येईल. कारण फक्त आपण स्वतः मोठे होऊ नये, आपल्यासोबत इतरांना मोठं करण्याची बुद्धी देखील परमेश्वराने ज्यांना दिली आहे, असे आमचे मित्र सुमित शेठ वाणी यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या स्पर्धेमध्ये दिलेलं सहकार्य, दिलेलं योगदान याबद्दल डॅडी ट्रॉफीच्या सर्व सन्माननीय आयोजकांच्या वतीनं तुमचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. चलूया, दुसऱ्या डाबाकडे आपण जात आहोत. परत एकदा दुसऱ्या डाबामध्ये आपल्याला या मॅचचा आनंद घेता येईल. लेट्स प्ले मैच ऑन चलते मैदान के अंदर, जहां पर डैडी ट्रॉफी 2026 का एक शानदार कारवा चलता हुआ. 3 ओवर का ये मुकाबला, एक छोर मुठी जुई की टीम, दूसरी छोर दिघोड़ा की टीम. 18 गेंदों में 35 रन, 36 रनों का टारगेट यहाँ पर रखा जा चुका है. और बड़े ऊंचे हौसले रखकर सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए निनाद भोईर और अंकेश कामोटकर. पहले गेंदबाज रहेंगे आयुष कोहली. पहले मुकाबले में आयुष ने काफी मार खाई थी, लेकिन एक बार फिर कप्तान ने उनके ऊपर थोड़ा सा भरोसा जताया है. 3 ओवर का ये मुकाबला. चलिए, टीम मीटिंग, बातचीत खत्म करें. इस मैच का आंखों देखा हाल. पहली गेंद, पहली बॉल, और तेजी के साथ बल्ला घुमाया था, लेकिन उतनी ही तेजी के साथ एक रन यहां पर पूरा किया. बढ़िया तरीके से गेंदबाजी चलती हुई. 36 गेंदों को यहां पर 36 रनों को यहां पर डिपेंड करना पड़ेगा. ये बड़ी चुनौती रहेगी इस मैदान के लिहाज से देखा जाए, क्योंकि हवा की गति, हवा का जो झोंका चल रहा है वो दाएं हाथ के बल्लेबाज को पूरी तरह से मददगार साबित होता हुआ. काफी रन बना है आज के दिन में. अगली बॉल ओवर पिच थी, बिल्कुल तेजी के साथ बल्ला घुमाया था, लेकिन जमीन को चूमती हुई गेंद, सिंगल यहां पर तेजी के साथ पूरा किया. दूसरा रन लेने की कोशिश जरूर की थी, लेकिन अंत में मना कर दिया. 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना किसी नुकसान के साथ. क्या यहां पर दिघोड़ा टीम इस मुकाबले को हासिल कर पाएगी, या फिर मोटी जुई की टीम इन रनों को हासिल करेंगे? आने वाले कुछ चंद मिनटों में इस मुकाबले का हाल और रिजल्ट हमारे सामने आएगा. अगली बॉल ओवर पिच थी, स्ट्रेट टू द बॉलर, गैप से निकाला, गोली की रफ्तार के साथ स्ट्रेट ड्राइव, गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. थोड़ी सी चोटिल होते हुए गेंदबाज उंगलियों को छूती हुई गेंद गई थी.
सीमा रेखा को चीरकर 4 रनों को हासिल किया। 4 रनों के साथ 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर। चलिए दुतुम टीम हो, बेनकल टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। साथ ही साथ मुलेखन टीम के कप्तान से भी हम विनती करेंगे कि आप यहाँ पर जल्द से जल्द उपस्थित हो। तेजी के साथ थोड़े से आगे बढ़ते हैं। 5 बजने को है। काफी मुकाबले अभी शेष बाकी है, कई मुकाबले बाकी है। शॉट अप लेंथ, यस, प्रॉपर टाइमिंग के साथ इसको निकाला बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। लीडर कार्यकर्ता सम्मानीय करणजी पाटिल, इनका यहाँ पर शुभ स्वागत होता हुआ। उनके साथ यहाँ पर भूषण, उनका भी यहाँ पर शुभागमन होता हुआ। बड़े मैच के हीरो हैं। अक्सर निनाद का बल्ला ऐसे मुकाबले में गरजता है और इसी प्रकार उनके बल्ले से निकले हैं 2 गेंदों में 10 रन। 12 नंबर स्कोर बोर्ड के ऊपर। आयुष कोहली टारगेट के ऊपर है। अगली बॉल, शॉट ऑफ लेंथ, ओहो, खूबसूरत स्ट्रोक, गेंद गई सीमा रेखा के बाहर। इट्स अ फैबुलस स्ट्रोक, 6 रन। ना तो पहले बल्लेबाजी करते हुए मोठीजुई टीम के गेंदबाज धनेश कामोटकर ने 24 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद पलटवार था दीप पाटिल और बंटी कामोटकर, जिन्होंने 2 ओवर में महज 11 रन खर्च किए। लाजवाब कमबैक था और वहां से एक बार फिर पीछे मुड़कर नहीं देखा है। ये ताकत है उनकी इस टीम की। अगली बॉल, ओहो, फंसाया अपने जाल में, गति में बदलाव किया था, हवा में बॉल और गेंद के नीचे खिलाड़ी। पहली विकेट यहां पर निकलती हुई बाहर। स्वप्न जी कमलाकर पाटिल, इनका भी शुभ आगमन होता है इस मंच के ऊपर। उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। हालांकि जो काम उन्होंने करना था ना, वो कर दिया है, क्योंकि 36 रनों को हासिल करना था। शानदार बल्लेबाजी की। 4 गेंदों को उन्होंने फेस किया और 4 गेंदों में अपने बल्ले से 17 रनों को बनाया है। नाम है निनाद भोईर। बेहतरीन बल्लेबाजी। पूरी तरह से देखा जाए तो इस मैच का जो पूरी रिजल्ट है, उस रिजल्ट के ऊपर असर करने वाली बल्लेबाजी थी। 17 रनों का योगदान। अहम पारी, छोटी जरूर थी, लेकिन एक अहम पारी उन्होंने यहां पर खेली है। नए खिलाड़ी मैदान के अंदर। दीप पाटिल यहां से मैदान के अंदर जाते हुए। अंकेश कामोटकर अभी भी एक सिंगल उन्होंने अपने बल्ले से बनाया है। विश्वजीत ठाकुर, देखिए अपने टीम के लिए चोटिल जरूर है, लेकिन जरूरत है, इसलिए एक गेंदबाजी करने के लिए बल्लेबाजी में योगदान, गेंदबाजी में योगदान विश्वजीत ठाकुर। इस बीच खोद कर निकालना चाहा, स्ट्रेट टू द बॉलर, गेंदबाज के सिर के ऊपर से उठाया, वहां पर खतरा मोड़ लिया है। क्या यहां पर खतरा हो सकता है? बिल्कुल अपील की जाएगी। क्या सुरक्षित पॉपिंग क्रीज में? बिल्कुल तीसरे अंपायर के ऊपर रुक करेंगे अंपायर। देखा जाएगा, जाना जाएगा अंकेश कामोटकर सुरक्षित है या फिर लौटना पड़ेगा। मदद ली जाएगी 24 लाइव इवेंट्स। बिल्कुल टफ डिसीजन यहां पर। बिल्कुल टफ डिसीजन। क्या सुरक्षित पॉपिंग क्रीज में पहुंच चुके थे?
अभी तक डिसीजन पेंडिंग। बिल्कुल अब तक डिसीजन का आना बाकी है। ये खिलाड़ी सुरक्षित यहां पर है। देखिए हमें सब मालूम होता है लेकिन कमेंटेटर यहां पर जवाब नहीं दे सकते क्योंकि अंतिम डिसीजन तीसरे अंपायर का रहेगा। हमें मालूम था, पहले ही देखा था कि सुरक्षित खिलाड़ी है, लेकिन वो हमें अधिकार नहीं है जहां से हम बता सके। दो रन यहां पर तेजी के साथ भागकर पूरे किए हैं। 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन। अगली बॉल, नेक्स्ट डिलीवरी, मोठिया बिल्कुल जड़ में डाला है। वाइड लाइन के ऊपर अंपायर दोनों बाहों को फैलाते हुए कह रहे हैं कि ये वाइड बॉल है। इट्स अ वाइड बॉल। अतिरिक्त रन यहां पर जोड़ा जाएगा। अभी भी बड़ी मशक्कत चल रही होती हुई, क्योंकि 36 रनों का टारगेट था। पहले ओवर में ज्यादा रन आए थे, 18 रन बने थे। वहां से देखा जाए तो दिगोड़ा टीम के लिए वापसी उतनी आसान नहीं रहेगी। विकेटों को निकालना होगा, डॉट बॉल को फेंकना होगा, लगातार मशक्कत करनी पड़ेगी। नेक्स्ट बॉल, ओवर पिच, ओहो, इसको उड़ाया है सीमा रेखा के बाहर। बिग 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 बिग। यार करने का प्रयास था, बैट और बल्ले के बीच गेंद को रखना चाह रहे थे, लेकिन थोड़ी पीछे गिरी गेंद। ओवर पिच बनी, स्लॉट में नजर आई, रडार में नजर आई। बैट और बॉल के बीच बढ़िया संपर्क और 6 रन। और इसी के साथ अब आगे बढ़ती हुई मोटीजोई की टीम 27 रन। क्या जज्बा दिखाया है बड़े टीम के खिलाफ, बड़े टीम का और बड़े खिलाड़ियों का शानदार प्रदर्शन। इस बीच देखिए ये शानदार स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक है। ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। एक और 4 रन। दिगुड़ा की टीम बल्लेबाजी कर रही थी। पहले ओवर में 24 रन बनाए थे, लेकिन उसके बाद मोटीजोई टीम के दोनों गेंदबाजों ने शानदार कमबैक किया था। अंतिम 12 गेंदों में महज 11 रन बना पाई दिगुड़ा की टीम, और इसी के कारण बिल्कुल अब ये स्थान उनके हाथों से निकलता जाता हुआ। अगली बॉल, ओवर पिच शरीर के ऊपर इस गेंद को रखा था, गति में हल्का सा बदलाव लाया था। जानते हैं कि हर बॉल मोठिया मारने नहीं देंगे, मौका नहीं देंगे। बड़े मैच के प्लेयर है, बड़े मंच के ऊपर खेलते हुए बड़ा प्लेटफॉर्म उन्होंने देखा है। आज इस टूर्नामेंट में कितने भी खिलाड़ी हो, जिन्होंने जिस प्लेटफॉर्म को नहीं देखा ना, उस प्लेटफॉर्म को खेलते हुए मोठिया ने अपना नाम बनाया है। यूं ही नहीं, विश्व विजेता उन्हें कहा जाता, बड़े मंच के खिलाड़ी। इस बीच हवा में गेंद, 1 रन तेजी के साथ भागकर पूरा किया। दूसरे रन की कोशिश यहां पर जरूर बनेगी, और तेजी के साथ दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। रनों में यहां पर इजाफा बनता हुआ टोटल स्कोर मूव्स ऑन 33 रन। 7 गेंदें और जीत का लक्ष्य रहेगा 3 रनों का। इक्वेशन को देखा जाए तो बिल्कुल काफी छोटा बनता हुआ। चलिए अंबापाड़ा टीम के कैप्टन तुरंत आइए। ये देखिए घुटना टेक, तमाशा देख, पल्लू स्कूप लगाया, गेंद गई लॉन्ग लेग के बाहर, सीमा रेखा को तय करती हुई 4 रनों के लिए शानदार जीत।